माझं नाव किसन शिवाजी घोळवे, राहणार कारी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्याला दुष्काळ अनुदान पडत असते, शासनाचं विमा अनुदान. आणि त्याप्रमाणे यावर्षी काही लोकांना पडलं अनुदान आणि काही लोकांना पडलं नव्हतं. तर मग त्यामध्ये मला 28,500 अनुदान पडणार होतं. पण त्यावेळेस पडेल का नाही असं नक्की मला वाटत नव्हतं. म्हणून मग पप्पाला फोन केला. पप्पा म्हणलं अनुदान पडेल का शेतकऱ्याचं? पप्पा म्हणले पडतंय. मग 28,500 अनुदान पडलं. आणि दुसऱ्या वेळेसही पप्पाला फोन केला. म्हणलं आईचं अनुदान राहिले पप्पा, आता आईचं पडेल का अनुदान? पप्पा म्हणले ते बी पडतंय. त्या दुसऱ्या दिवशी लगेच ते अनुदान दुसऱ्या दिवशी 28,000 पडलं. आणि असं मिळून 57,000 अनुदान मला पप्पाच्या हा सांगतोय. माझं गाव कारी नावाचं गाव आहे. माझ्यापासून 15 किलोमीटर असेल, कदाचित 15 किलोमीटर अंतर. मला माहित नाही एक्झॅक्ट, पण 10-15 किलोमीटर. मग अशी जे होते ते 4 किलोमीटरवरचे होते. म्हणजे आपल्याकडं परिसरातून लोक येतात, त्याच्यात काही नव्हतं. पण संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. मग हे सांगतोय शेतामध्ये अनुदान शेताचं मिळावं म्हणून मी इथं आशीर्वाद मागितला. शेतातले पैसे सरकारचे येतात ना, अनुदानाचे पैसे, ते मिळावे म्हणून त्यांनी प्रश्न केला. त्याला सांगितलं मिळेल. आणि मिळेल म्हणून सांगितल्यानंतर 58,000 रुपये त्याला, 58 का 57,000 रुपये त्याला अनुदान अपेक्षित होतं. ते मिळून गेलं. हा त्याचा अनुभव आहे. टाळ्यांच्या गजरात